फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी तुम्हाला दाखवणार आहे एकदम सोपी पद्धत वापरून तयार केलेले पोह्यांचे कटलेटची रेसिपी। एकदम झटपट तयार होणारे हे कटलेट्स आहेत, तसेच खाण्यामध्ये एकदम चविष्ट असे लागतात। तर रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा। एका भांड्यामध्ये इथे मी 1.5 कप पोहा घेतलेला आहे। तर इथे मी जाड पोहा वापरला होता, जो जाडा पोहा मिळतो तो पोहा इथे वापरायचा आहे। तर 1.5 कप पोहाला व्यवस्थितपणे 2-3 पाण्याने स्वच्छ मी इथे धुवून घेतलेला आहे। तर पोहा व्यवस्थित जेव्हा धुतला जाईल त्यानंतर त्याच्यातलं सर्व पाणी मी निथळवून घेतलं। आता ह्या निथळलेल्या पोह्याला मी ह्याच भांड्यामध्ये ठेवलं आणि पुन्हा 1 कप पाणी मी ह्या पोह्यामध्ये इथे टाकून घेतलेला आहे। पोहा थोडा वेळ भिजत ठेवला, म्हणजे 5 ते 10 मिनिटं। 5 ते 10 मिनिटांनंतर हा जो पोहा भिजवून ठेवला होता तो एका मिक्सिंग बाउलमध्ये इथे मी काढून घेतलेला आहे। आता या पोह्यामध्ये मी काही इंग्रेडिएंट्स वापरलेले आहेत। तर सर्वात आधी मी ते 1 चमचा चिली फ्लेक्स टाकून घेतली, त्यानंतर एक बारीक चिरलेला कांदा टाकून घेतला। इथे मध्यम आकाराचा कांदा मी घेतला होता। एक बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली। थोडंसं मी इथे बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतली आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे मी इथे बेसनाचं पीठ टाकून घेतलेलं आहे। बेसनाचं पीठ इथे टोटली ऑप्शनल आहे। जर का तुम्हाला बेसनाच्या ऐवजी बटाट्याचा वापर करायचा असेल किंवा ब्रेडचा वापर करायचा असेल तर करू शकता। तर या मिश्रणामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेतले, पाव छोटा चमचा आमचूर पावडर टाकून घेतली, 1 चमचा भरून कश्मीरी तिखा लाल मसाला टाकून घेतला, अर्धा छोटा चमचा धने पावडर, अर्धा छोटा चमचा गरम मसाला टाकून घेतलं आणि सर्व इंग्रेडिएंट्सला व्यवस्थितपणे इथे मिक्स करून घेतलं। आता हे मिश्रण मिक्स करताना ह्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा वापर नाही करायचा आहे। तर व्यवस्थित आपण जसं पीठ मळतो तसंच हे मिश्रण सुद्धा व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि एकजीव करून घ्यायचं आहे। या मिश्रणाला ह्याच्यामध्ये आपण कांदा टाकलेला आहे, तर कांद्याला बऱ्यापैकी पाणी सुटतं, तर त्यामुळे ह्याच्यामध्ये पाणी टाकायची अजिबात गरज पडणार नाही। तर हे मिश्रण इथे व्यवस्थित रेडी झालेलं आहे। आता मी ह्याच्यामधलं थोडंसं मिश्रण इथे घेतलेलं आहे हातावरती आणि ह्याला मी गोलाकार दिला। गोलाकार दिल्यानंतर ह्याला मी थोडंसं असं जसं ओव्हलचा शेप असतो ना तसा शेप देऊन त्यानंतर एक असं टोक काढलेलं आहे एका साईडने। तर जर तुम्हाला जो शेप आवडत असेल त्या शेपमध्ये हे जे कटलेट्स आहेत ते तयार करून घ्यायचे आहेत। जर का तुम्हाला गोलाकार टिक्कीचा शेप द्यायचा असेल तर तसं करू शकता, पण मी हा शेप दिलेला आहे आणि ह्या शेपमध्ये बाकी सर्व जे कटलेट्स आहेत ते मी ते रेडी करून घेतले। आता एका पॅनमध्ये इथे मी 2 ते 3 चमचे तेल तापत ठेवलेलं आहे। आता हे जे कटलेट्स आहेत त्यांना तुम्ही डीप फ्राय सुद्धा करू शकता, पण मी ह्या कटलेट्सला इथे शॅलो फ्राय केलेलं होतं। पॅन मधलं तेल चांगलं तापल्यानंतर ह्याच्यामध्ये एक एक करून सर्व ज्या टिक्कीज आहेत त्या मी इथे या तेलामध्ये टाकून घेतलेल्या आहेत। त्याच्या कटलेट्स आहेत त्या तेलामध्ये टाकून घेतल्या। 3 ते 4 मिनिटे गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवून या कटलेट्सला एका बाजूने मी फ्राय करून घेतले। त्यानंतर मी या कटलेट्सची जी बाजू आहे ती चेंज करून घेतली, म्हणजे त्याला पलटी करून घेतले आणि दुसरी बाजूसुद्धा 3 ते 4 मिनिटे व्यवस्थितपणे मीडियम टू हाय फ्लेमवरती फ्राय करून घेतली। तुम्ही बघू शकता ह्या कटलेट्सचा मस्त असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे। तर आता हे कटलेट्स इथे 3 ते 4 मिनिटानंतर जेव्हा रेडी झाले तेव्हा मी ह्यांना एक एक करून प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे। तर हे कटलेट्स तुम्ही चटणीसोबत सर्व करू शकता, पण टोमॅटो केचपसोबत एकदम उत्तम लागतात। तर सकाळच्या ब्रेकफास्टसाठी ही एकदम उत्तम अशी रेसिपी आहे। तर घरामध्ये हे पोह्याचे कटलेट्स नक्कीच ट्राय करून बघा। तर आता मी दुसरी जी कटलेट्स आहेत ते सुद्धा फ्राय करायला ठेवलेले आहेत आणि हे जे कटलेट्स आहेत ते मी गरमागरम एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि टोमॅटो केचपसोबत सर्व केलेले आहे। तर हे जे पोह्याचे कटलेट्स आहेत घरात नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।